नमस्कार, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवर. या चॅनलवर गेली 6 ते 7 व्हिडिओ आलेले आहेत, ते तुम्ही निश्चित चांगल्यापैकी बघा, न्यूमेरिकल करा, फॉर्म्युले पाठ करा आणि ते न्यूमेरिकल माझ्यासोबत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की तुम्हाला ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतील. तर चला, आज आपल्याला बघायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया युनिफॉर्म डिस्क. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं आपण ऑलरेडी पाहिलं, पण एक लक्षात घ्या, ही जी काही तुम्ही डिस्क घेणार, डिस्क म्हणजे एक प्लेट म्हणू शकता, आणि ही जी काही प्लेट आहे ही खूप थिन म्हणजे एकदम पतली असली पाहिजे. खूपच का बरं? कारण की हिच्यात फक्त 2च ॲक्सिस एक्स आणि वाय ॲक्सिस आला पाहिजे. जर तुम्ही मोठी घेतली, थोडीशी जाड घेतली, तर तुमची 3 ॲक्सिस तिथे होणार आहेत. आणि म्हणून एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला या ठिकाणी ही जी काही प्लेट घेणार ही एकदम जसे की माझ्याकडे एखादं पेज असेल तर पेज घेतो बघा, या पेजसारखी असली पाहिजे. या पेजवर तुम्ही किती ॲक्सिस ड्रॉ करू शकाल? एक असा जे तुम्हाला दिसत असेल बघा, एक असा ॲक्सिस आणि एक असा ॲक्सिस, म्हणजे 2च ॲक्सिस येणार आहेत. तिसरा ॲक्सिस असं थिकनेसवर येणार नाही. म्हणूनच आपल्याला घेत असताना तेवढी काळजी घ्यायची आहे की एकदम पतली प्लेट घेणं गरजेचं आहे. चला, प्रश्न कसा येतो याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. क्वेश्चन असा आहे, स्टेट द एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड युनिफॉर्म डिस्क आहे. रोटेटिंग अबाउट म्हणजे त्याला रोटेट करायचं, माहिती आहे ना, चक्र, कळालं का? अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे ही प्लेट अशी ठेवली आणि माझी जी परपेंडिक्युलर ॲक्सिस अशी आहे, याचा अर्थ असा आहे. समजला? डिराइव द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द टँजंट टू इट्स प्लेन. ही आपण काय काढणार नाही सध्याच, आणि हे पण काढणार नाही सध्या, याला आपल्याकडे चान्स नाही आहे. काढायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम झाल्यानंतर मी भरपूर काही गोष्टीचं तुम्हाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा 4 मार्काचा 3 मार्काचा क्वेश्चन असू शकतो. चला, तर सर्वात आधी तुमच्याकडे ही डिस्क आहे. आता वास्तविक तुम्ही जर पाहिलं तर एक हे बघा, ही ॲक्सिस आहे, समजा ही ॲक्सिस आहे माझ्याकडे. या ॲक्सिसला एक छोटी प्लेट काढली, एकदम छोटी, ही छोटी प्लेट आहे, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, थोडी थोडी रिंगच आहे त्या. अशा जर आपण जर टाकल्या तर तुम्हाला हे प्लेटच्या फॉर्ममध्ये दिसेल. प्लेट कळतं ना, नाश्ता करत असाल ना बाबा, नाश्त्याला प्लेट लागत असेल ना, हे बघा. तर तुम्हाला काय कळेल इथे की सर छोट्या छोट्या रिंग, पहिली छोटी, थोडी मोठी, थोडी मोठी, असे जर एकात एक बसवल्या तर निश्चित तुम्हाला एक प्लेट बनणार आहे. काय बनणार आहे? प्लेट बनणार आहे. हा एक कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. मग आपल्याला करताना काय करायचं, आपण ज्यावेळेस फिजिक्स शिकत असतो तर एक छोट्याशा गोष्टीचा अभ्यास करण्याची सवय असते आपल्याला. एक छोटा म्हणजे जसे की तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एज्युकेशन ऑफिसर असतात, शिक्षण अधिकारी असतात. शाळेमध्ये तुम्ही शिकत होता, शाळेत शिक्षण अधिकारी, कोणता अधिकारी आले की काय करायचे, एका वर्गात 100 मुलं आहेत. हां, सांगा न्यूटनचे लॉ कोणाला माहीत आहेत? मुलं हात वर करायचे. आता मला माहिती आहे की सगळे गधे येतं आहे का नाही, पण उगीच हात वर करायचा आहे की नाही. मग एखाद्या मुलाला विचारलं, त्या मुलाला प्रश्नाचं उत्तर आलं, आणखीन विचारतात, 2-4 प्रश्न विचारतात. मग 100 पैकी 2-4 पोरांना प्रश्नाचे उत्तर जर आले तर ते काय म्हणतात, हा क्लास खूप चांगला आहे, हा क्लास हुशार आहे. खरंच सगळेच मुलं हुशार आहेत का? नाही, असं नाहीये, आहे ना. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं की बाबा एखाद्या दोघांचाच अभ्यास केला. जसे की भात असतो, आपण भात शिजायला टाकतो, मराठीत म्हण आहे ना, शीतावरून भाताची परीक्षा केली जाते. म्हणजे एकच शीत जो आहे तो बघतात की बाबा शिजला का. तुमच्या आईला विचारा ही गोष्ट, आणि सगळा भात शिजला असं आपण जाहीर करतो. तसं इथे पण एक छोटासा एलिमेंट घ्यायचा, छोटासा, ही रिंग घ्यायची एक छोटी. इथं तर खूप अशा छोट्या छोट्या रिंग होत्या, एकच घ्यायची आणि त्याचा अभ्यास करायचा, आणि तिच्यावरून आपण इंटिग्रेशन करतो. इंटिग्रेशन म्हणजे सगळ्यांना ॲड करणं, म्हणजे सगळे जेवढ्या काही रिंग्स आहेत, छोटे एलिमेंट्स आहेत, त्यांना सगळ्यांना आपण ॲड केलं असा त्याचा अर्थ होऊ शकतो. चला, शिकवत असताना तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला लिहायचं काय, सर पुस्तकातला अशाला असं लिहायला पाहिजे का? नाही, तुमची फेकॉलॉजी जर चांगली असेल तर तुम्ही फेकू शकता. कसं फेकायचं बघा, दिसतं काय है ना, तेच सांगायचं. बघा, कन्सिडर एक युनिफॉर्म डिस्क दिसतंय, त्याचं मास m असेल आणि त्याचा रेडियस, हा तुम्हाला रेडियस दिसला असेल बघा, ही रेडियस आहे r. लिहिता येईल. सर याच्यात तुमचं ग्रामर काही चेक केला जातं का? तर बिलकुल चेक केला जात नाही, है ना. रेडियस r आहे अबाउट ओन ॲक्सिस विच इज द लाईन परपेंडिक्युलर पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास पासून एक लाईन तुम्ही पास करा, कळालं. कन्सिडर
युनिफॉर्म डिस्क आहे. मास एम हे रेडियस आर आहे. अबाउट अन ॲक्सिस विच इज द लाईन परपेंडिक्युलर पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास पासून करायची. मनाने फेकून द्या. याच्यात कोणत्याही प्रकारचा शब्द इकडे तिकडे झाला तर चेक केला जात नसतो. ठीक आहे. नंतर मग याची जी काय सरफेस आहे, हा बोर्ड दिसतो का, याचा सरफेस आहे है ना, हा सरफेस आहे ना, सरफेस मोजावं लागेल. आता जर एखादा वायर असतं तर मी लिनियर डेन्सिटी मोजली असेल, लांब असेल तर. आता हा सरफेस दिसतो बोर्डाचा म्हणून सरफेस डेन्सिटी म्हणतात. जर रूम असेल तर तुम्ही व्हॉल्यूम डेन्सिटी मोजली असेल. जसं की मला जर मुलं बसवायची या रूममध्ये, तुम्ही सरफेस मोजणार आहे की लेंथ किती आहे, ब्रीथ किती आहे, है ना, सरफेस मोजतो आपण मुलांना बसवायचं असेल तर या रूममध्ये. आणि तेच जर तुम्ही याच रूममध्ये गव्हाचे पोते जर टाकायचे तर काय मोजणार बरं, व्हॉल्यूम. का बरं, कारण की लेंथ, ब्रेथ आणि हाईट मोजणार. जितकी जास्त हाईट, बघा गोदामची हाईट खूप जास्त असते, माल खूप उंचवर टाकू शकतो आपण त्याच्यात, है ना. म्हणजे हे कळालं पाहिजे की इथं सरफेस डेन्सिटीज मोजायची का. तर सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास पर युनिट एरिया. आता एरिया कोणाचा, या डिस्कचा. आणि म्हणून इथे एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. निश्चित तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. चला नेक्स्ट. ॲज इट इज द युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट कॅन बी कन्सिडर द नंबर्स ऑफ कॉन्सन्ट्रेटिक रिंग आहेत तुमच्याकडे छोट्या छोट्या, अँड रेडियाय इन्क्रीजेस. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर ही पहिली रिंग आहे समजा, ही याचा रेडियस खूप लहान, याचा थोडा मोठा, याचा आणखीन मोठा, आणखीन मोठा, आणखीन मोठा, आणखीन मोठा, आणखीन मोठा, आणखीन मोठा, असा रेडियस 0 पासून ते आर पर्यंत असणार आहे. वन सच रिंग ऑफ मास डीएम. छोट्या छोट्या रिंगचं जे काही मास आहे आपण डीएम पाहिलं असेल, विड्थ ऑफ, आणि या रिंगची जी काही विड्थ आहे ना, मोठा पण ते डी आर एवढी घेतलेली आपण. एंटायर रिंग कॅन बी कन्सिडर बी फॉर द ॲव्हरेज रेडियस स्मॉल आर. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी जर असं कॅल्क्युलेशन्स पार्ट आहेत, ते कॅल्क्युलेशन्स पार्ट बघायचं आहे. अत्यंत सोपा आहे. तुमच्या एक लक्षात आला असेल, याचा जर एरिया काढायचा असेल, एरिया कसा काढणार आहे, लेंथ इंटू ब्रीथ. खरा एरियाचा फॉर्म्युला आहे की नाही आपल्याकडे बरं. एरिया जर काढला असता तर लेंथ इंटू ब्रीथ आहे, पण याची लेंथ कशी आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे बघा ही, म्हणून इथं 2 पाय आर येईल, है ना. ओके. आणि डी आर ही त्याची ब्रीथ आहे. हे फॉर्म्युला कळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जसं की एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ, लांबी गुणिला रुंदी. तर याची लांबी कशी मोजणार बरं, अशी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, आणि याची जी ब्रीथ आहे ती डी आर आहे. म्हणून इथे फॉर्म्युला मी लिहू शकतो 2 पाय आर इंटू डी आर. ठीक आहे. आता हा जो सिग्मा लिहिला, ह्या सरफेस डेन्सिटी आहे, सरफेसची डेन्सिटी. तसं या छोट्याशा रिंगची सरफेस डेन्सिटी काढणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथं मी सिग्मा लिहितो. नीट लक्ष द्या, मास हे छोटं एम डी एम, कारण की या रिंगचं मास डी एम घेतलेलं आहे आपण, वाचला असेल, डिवाइड बाय एरिया आपल्याकडे आहे 2 पाय आर इंटू डी आर. मला मास काढायचं आहे, का काढायचं कळेल तुम्हाला. इथं बघा 2 पाय हा सिग्मा आहे, सिग्मा आर इंटू डी आर असा फॉर्म्युला भेटला. मला काढायचं काय, माझा उद्देश काय, मुव्हमेंट ऑफ इनर्शिया. कोणाचा, या युनिफॉर्म डिस्कचा काढायचा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जे काय आपल्याकडे मुव्हमेंट ऑफ इनर्शियाचा जो काही फॉर्म्युला असेल तो रिंगसाठी, डिस्कसाठी सॉरी, तो आपल्याकडे मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. मग आता छोटे छोटे डी एम बघा, ही एक रिंग झाली, ही दुसरी असेल सर, ही तिसरी रिंग आहे सर, चौथी आहे सर, 5वी आहे, 6वी, अशा खूप मोठ्या रिंग्स आहेत. आणि म्हणून याला मला जे मुव्हमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर इंटिग्रेशन इथे डी एम इंटू आर स्क्वेअर. तर आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आणि ही कुठून बरं, 0 पासून ते आर पर्यंत. का बरं 0 पासून आर पर्यंत, पहिली जी काही असेल रिंग, याचा रेडियस 0 असेल, याचा नंतर 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर, 4 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. लक्षात आलं का. नंतर वाढत वाढत जाणार आहे. म्हणून याचं इंटिग्रेशन लोअर लिमिट 0 पासून रेडियस वाढेल तर आर पर्यंत रेडियस वाढत राहील. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आता 0 टू आर, डी एमची व्हॅल्यू माझ्याकडे 2 पाय सिग्मा आर डी आर, आणि हा आर स्क्वेअर. तर मला वाटतं आता मुव्हमेंट ऑफ इनर्शिया काढणं सोपं आहे. 0 टू आर आहे, इथे 2 पाय सिग्मा आर क्यूब, बघा हार स्क्वेअर क्यूब झाला, हा डी एम. आय इज इक्वल टू, बघा नीट लक्ष द्या काय करतो ते, 2 पाय सिग्मा इंटिग्रेशन 0 टू आर, मला वाटते आर क्यूब इंटू डी एम हे भेटलं मला.
तर आय इज इक्वल टू इथे 2 पाय सिग्माची व्हॅल्यू जे मूळ आहे म्हणजे पूर्ण बॉडीसाठी. आता डीएम छोटे छोटे डीएम आपण ऍड केले म्हणजे पूर्ण डिस्क बनली आणि पूर्ण डिस्कचा म्हणजे संपूर्ण जेवढी डिस्क आहे त्याचा जो सरफेस डेन्सिटी आहे ते मास पर युनिट एरिया आहे. आणि त्याच्यामुळे मी इथे मास एरियाचा फॉर्म्युला πr², याचं इंटिग्रेशन कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल r⁴ डिवाइड बाय 4 है ना. इथं काही चूक केली मी, dr पाहिजे, मी इथं चूक केलेली आहे, dr आहे सॉरी. तर इथं dr तुम्हाला लिहावं लागेल, dr हा पण dr. तर हे 4 आणि याची लिमिट आहे 0 to r. तर काही हरकत नाही आहे. आपल्याला इथे आय इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, इथं आपल्याला पाय कॅन्सल झाला होता. आता हा 2m डिवाइड बाय 4r². आता इथं राहिलेला आहे r⁴ आणि हा 0चा पॉवर 4. लक्षात आलं मित्रांनो. हे बघा 2m हा 4 बाहेर येईल. हा हायर लिमिट याची आहे. वाटलंच तर मी इथे पुन्हा एकदा व्यवस्थित लिहितो जर असं घाण जर वाटत असेल तर. हे बघा ठीक आहे. इथे r⁴ मायनस हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता इथे पण तुमचा 2 गेट बी कॅन्सल आणि म्हणून इथे मी याला कट करतोय. ठीक आहे चालेल, काय हरकत नाही आहे. इथे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू काय उरलं ते इथे m r⁴ एक स्टेप वाढवतोय, वाढवायची गरज नव्हती तरी पण 2r². तर हा स्क्वेअर गेला म्हणजे mr² डिवाइड बाय 2. हा जर तुमचा डिस्कच्या सेंटरमधून या सेंटर ऑफ मासच्या पॉईंटपासून जर ॲक्सिस पास केली तर फॉर्म्युला mr²/2 भेटलेला आहे. ज्यांना कळालं नसेल त्यांच्यासाठी एकदा पुन्हा रिपीट करतोय, टेन्शन घेऊ नका. ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि फिजिक्सवर मारा शिक्का. हे फेकॉलॉजी फेकायचं आहे, बिनधास फेका. 3 मार्कासाठी जर क्वेश्चन जर आला तर तुम्हाला या फेकॉलॉजीलाच फक्त अर्धा मार्क आहे, त्याच्यामुळे काही ताण घ्यायचा नाही. डायग्राम लिहिली तर अर्धा मार्क आहे ना. काय मार्कर काय मागतोय, खाली पडतोय मार्कर बघा. त्यानंतर तुम्ही इथे आधा मार्क आहे तुमचा. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युलेला आधा मार्क आहे. या ठिकाणी तुमचा फायनल आन्सर अर्धा 3 मार्कासाठी जर क्वेश्चन जर आला तर आणखीन काय राहिलं आहे, आणखीन राहिलं हे जे तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलं सिग्माचे व्हॅल्यू इंटिग्रेशन, याला आधा मार्क, असे 3 मार्काला क्वेश्चन असू शकतो. मी इथे पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे बघा, ही तुमची रिंग आहे, सॉरी डिस्क आहे आणि या डिस्कला तुम्हाला माहिती आहे की एक छोटासा तुम्हाला एक पार्ट घ्यायचा असा छोटासा. ठीक आहे घेतला. तुमचा हा आर रेडियस आहे लक्षात घ्या. आणि तुमचा हे जे काही दिसतंय एवढे हे थिकनेस आहे dr आणि तुमचा हा पूर्ण जो काही हे आर आहे हा तुम्हाला IC काढायचा आहे. ठीक आहे. आता कॅपिटल R म्हणजे पूर्ण डिस्कचा रेडियस आणि स्मॉल r म्हणजे काय, हे जे काही छोटीशी थिकनेसची तुम्ही जी काही घेतलेली रिंग आहे त्याचा. तर आपल्याला पूर्ण बॉडीचा जो सरफेस एरिया आहे तो मास पर युनिट एरिया असतो आणि मास एरियाचा फॉर्म्युला असतो πr². हे पूर्ण डिस्कसाठी लक्षात राहू द्या. आता मी काय म्हटलं तुम्हाला, छोट्या रिंग जर तयार केल्या, एक रिंग दुसरी तिसरी, तर तुमची काय बनेल, प्लेट बनेल. मी जसं सांगितलं तुम्हाला, हे बघा छोटी रिंग नंतर दुसरी एकाला लागून, तर तुम्हाला असा फील होईल की हे प्लेटच बनेल. बघा हे रिंग येते छोट्या लक्षात येत आहे. तर चला काय हरकत नाही आहे. आपल्याला करायचं काय, सर्वात महत्त्वाचं आहे पहिल्यांदा एरिया काढू आपण. कोणाचा एरिया काढायचा आहे, छोटा जे तुम्हाला दिसलेली रिंग आहे तर त्याचा आहे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल मल्टिप्लाय थिकनेस. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे ही जे तुम्हाला दिसते ही जे दिसते, ठीक आहे, ही जे दिसते, ओके. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr आणि त्याची थिकनेस dr आहे. ठीक आहे ना. मग आपल्याकडे काढायचे सिग्मा कोणासाठी बरं, हा सिग्मा कोणासाठी आहे. आता हा सिग्मा आहे तुमच्या छोट्याशा या रिंगसाठी आणि त्याचा फॉर्म्युला आहे मास पर युनिट एरिया. बघा मास पर युनिट एरिया, पण याचा एरिया आहे 2πr × dr. मला मास काढायचं आहे कारण की मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे मास × डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. चला मग इथे तुमचं 2π बघा, हे सिग्मा इकडे मल्टिप्लाय जाईल r × dr. ठीक आहे. मग तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे.
मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. पण तुम्हाला एकच रिंग आहे का? नाही. मी म्हटलं ना खूप मोठ्या रिंग्स आहेत अशा, एक 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 एक, त्याला ऍड करायचं. तर मॅथ्समध्ये एक टर्म्स आहे इंटिग्रेशन नावाची, म्हणून I इज इक्वल टू इंटिग्रेशन्स ऑफ dm r स्क्वेअर. पण हे पण माहित पाहिजे कुठून रेडियस वाढला, 0 पासून ते r. पहिली छोटी एक जी रिंग होती या ऍक्सिसच्या भोवती, त्याचा तर रेडियस तर असा होता, त्याचा रेडियस असा होता की 0 होता डायरेक्ट, म्हणून 0 पासून ते r पर्यंत वाढणार आहे. आय बघा 0 to r, याची व्हॅल्यू आपल्याकडे 2/σ r इंटू dr. ही मासची व्हॅल्यू बघा dmची, आणि हे r स्क्वेअर आहे. तर बघा इथं 0 to r काय करतो ते नीट लक्ष द्या, 2πσ r क्यूब इंटू dr. ठीक आहे. चला पुन्हा एकदा I इज इक्वल टू इथे 0 to r. सर एक काम करू, जे कॉन्स्टंट आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आणि समोर जाऊ. ठीक आहे, एक मिनिट. ओके, बघा इथे 2πσ कॉन्स्टंट आहे, कळालं ना. व्हेरिएबल कोण आहे? dr मतलब म्हणजे याचा अर्थ dr सोबतचे जे टर्म्स आहेत तेच आत ठेवावे लागतील, बाकीचे लाभ मारून बाहेर काढायचे. तर r क्यूब इंटू dr. ठीक आहे, I 2πσ. ठीक आहे, इथे ही जी व्हॅल्यू आहे r⁴ डिवायडेड बाय 4, इथे r आणि हे 0 आहे, लक्षात येतं. आणि इथं I इज इक्वल टू 2πσ, हे 4 बाहेर आले. आता इथं हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. मला वाटते सिग्माची पण व्हॅल्यू आधीच टाकली असती तरी चालली असती, पण काही हरकत नाही, आपण त्याला करून घेऊ कवर. इथे थोडासा कट करण्याचा प्रयत्न करू 2 जा. ठीक आहे, राहिलं काय π/2, आणि सिग्माची व्हॅल्यू आपल्याकडे मास पर युनिट एरिया, राईट आहे. आणि हा फक्त r⁴. कळालं का? 0चा पॉवर 4 काही अर्थ नाही. आता इथे पुन्हा पाय कॅन्सल, एक r स्क्वेअर कॅन्सल, तर r राहील. म्हणून इथचा मोमेंट ऑफ इनर्शिया जे की डिस्कच्या सेंटरमधून पास झालेला आहे त्याच्याबद्दल बोलतोय मी, mr²/2. निश्चितच तुम्हाला हा मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटरपासून जे ॲक्सिस पास होतोय त्याचा भेटला mr²/2. हे इतकंच डेरिवेशन महत्त्वाचं आहे. बाकीचं थिअरी थोडक्यात लिहिता आली पाहिजे, मी जशी सांगितलेली आहे ना. युनिफॉर्म डिस्क है ना ऑफ मास m and radius r, the line passing through the center of mass perpendicular to its the plane. तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. and the surface density sigma is equal to the mass per unit area, हे लिहिता आलं पाहिजे थोडं. चला, मला वाटते याचं प्रत्येक गोष्टीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याकडे डेरिवेशन पद्धतीने काढून दिला नाही. मग काय करावं लागेल? सर पाठ करावं लागेल. का बरं? असं पुस्तकाने सांगितलं, मी नाही सांगत. बुक जे काही बुक सांगते की तुम्ही प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढत बसायचा नाही. बरं, काय हरकत नाही सर. मग मला इथे सर्वात आधी फिगर दिलेली आहे. काय आहे? हा थिन युनिफॉर्म रॉड आहे. रॉड असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 असतं, आणि त्याचा के जो के रेडियस ऑफ गायरेशन आहे तो हे L/√12. सर मला स्वतःला काढता येईल का बरं? हा, काढता येऊ शकते के. मला सांगा, तुमच्याकडे केचा फॉर्म्युला जो आहे तो हे √I/m, राईट आहे बेटा, रेडियस ऑफ. आता आयचा फॉर्म्युला काय दिला माझ्याकडे बघा, ml²/12 डिवायडेड बाय m. आता इथं m कॅन्सल झाला, तर k इज इक्वल टू हा L² आहे रूटमध्ये, तो बाहेर येईल, आणि √12 मध्ये ॲज इट इज. कळालं का? हे कसे येतात हे तुम्हाला स्वतः काढता आलं पाहिजे, √I/m या फॉर्म्युल्याद्वारे. तर फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. जेव्हा हा रॉड आहे का, हो, या रॉडच्या सेंटर ऑफ मासपासून जर ॲक्सिस पास केली आणि याला जर रोटेट केलं तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे रॉडचा? ml²/12. त्या लेंथवर डिपेंड, त्याचा मास आहे डिवाइड बाय 12 आहे. बरं, जर रिंग असती तर सर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² आहे. सर रेडियस ऑफ गायरेशन कसं काय भेटला? बघ ना तू करून बाबा, काही टेन्शन नको घेऊ. बघा I/m, तर I किती माझ्याकडे बघा mr², आणि हा मास कॅन्सल, हा रूटच्या बाहेर येईल बघा, k इज इक्वल टू r. लिहिलं की नाही इथे? म्हणजे हे तुमची कला आहे, तुम्हाला काढता आलं पाहिजे. हिच्या रिंगच्या जागी डिक्स म्हणजे कळतं ना, रिंग म्हणजे कळतं ना, आणि डिक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघा इथे mr²/2. फरक
थोडासा जर लक्षात ठेवला तर, आणि के कसा आला तर ते काढता यायला पाहिजे. नेक्स्ट आहे सॉलिड सिलेंडर असेल, सॉलिड सिलेंडर. आणि लक्षात घ्या पण सॉलिड सिलेंडर मास एम, रेडियस आर आहे, पण ॲक्सिस कुठून आहे, ॲक्सिस मधून आहे असा. म्हणजे एक लक्षात घ्या, हे तुमचे सॉलिड सिलेंडर आहे आणि ॲक्सिस असा पास झाला, असा आहे ना. मी जर त्याला कट केलं बरं तर काकडी असते, काकडीला जर कट केलं तर काय होईल, स्लाइस तयार होतील, प्लेट तयार होतील ना. आणि तीच प्लेट असल्यामुळे या ठिकाणी डिस्कचा आणि तुमचा सॉलिड सिलेंडरचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया तो सेम आहे. सॉलिड सिलेंडर म्हटलं. आता सॉलिड सिलेंडर लेकिन ट्रान्सफर ॲक्सिस, बघा ॲक्सिस कसा पास झाला ते नीट लक्षात घ्या. त्यावेळेस हा फॉर्म्युला फार कमी यूज होणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. एम ब्रॅकेटमध्ये L² / 12 + R²/4. आता इथेच तुमच्याकडे हॉलो सिलेंडर असेल. आता हॉलो सिलेंडर म्हणजे कळतं का तुम्हाला, पोकळ. त्याला जर तुम्ही पाईप असे की नाही, पाईपला असे कट करा बरं, काय होतील, रिंग तयार होतील. आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr². राईट आहे. चला समोर बघायचं आपल्याला. नेक्स्ट या ठिकाणी जर हे फार महत्त्वाचे फॉर्म्युले दोन्ही पण, हे फार महत्त्वाचे फॉर्म्युले, नंतर माहिती नाही असं म्हणू नका प्लीज, थोडं लक्ष द्या. इथे तुम्हाला जर सॉलिड स्पियर असेल तर सॉलिड स्पियरचा सेंटरमधून ॲक्सिस पास होणं काय आणि त्याचा डायमीटर म्हणणं काय सारखंच आहे. त्यामुळे त्याचा ऑन द डायमीटर अँड पासिंग थ्रू द सेंटर असा जरी क्वेश्चन आला तरी त्याचा फॉर्म्युला 2/5 mr². सॉलिड सिलेंडर 2/5 mr². हे काढता यायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं R √2/5. आणि जर हॉलो सिलेंडर असेल तर 2/3 mr² आहे. 2/3 mr². हे मोमेंट ऑफ इनर्शिया पार्ट राहू द्या, हे टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. तसंच तुम्हाला हे बिन पाहायचं आणि पाठांतर करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो टेक्स्टबुकमधून. प्लीज तुम्ही जोपर्यंत पाठांतर जर करत नसाल तर या टॉपिकवर तुम्हाला काहीही समजणार नाही. तुम्हाला वाटेल मुकेश सर मस्त काय शिकवतात, काय कशाला काही मेळ लागेल ना भाऊ, आम्हाला कसा लागेल, अभ्यास करावा लागेल. बघ अडत नसतं तर पोऱ्यात येईल कुठून, मराठी म्हणे. अडत नाही म्हणजे काय, विहीर असेल, विहिरीमध्ये जर पाणी नसेल आणि तुम्ही त्यात बकेट टाकायला पाणी काढायला, पाणी निघणार आहे का भाऊ, नाही. म्हणजे आधी तुमच्या विहिरीमध्ये पाणी असेल तरच तुम्ही पाणी उपसा. म्हणजे मला सांगायचं असं की आधी फॉर्म्युला पाठ करणं, आधीचे लेक्चर बघणं महत्त्वाचं आहे. तसं जमत नसते, बिना अभ्यासाचं काही होत नसते. तर चला बघूया, पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघू काय म्हणतं. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, युनिफॉर्म डिस्क मास आहे. अशा वेळेस सगळ्यात आधी करायचं गिव्हन डेटा असं लिहायचं, शब्द गिव्हन डेटा लिहायचा. मस्त रफचेक लिहून घ्या, काही टेन्शन घेऊ नका बावड्या. बघा मास दिलेला आहे माझ्याकडे 10 kg बर, आणि रेडियस दिलेला आहे बाबा 60 सेंटीमीटर. मला सांगा kg हा SI युनिट आहे माहिती आहे, सेंटीमीटर हे CGS युनिट आहे, है ना. म्हणजे याला SI युनिट कन्व्हर्जन करावं लागेल सर. कसं करसाल सर, 60 सेंटीमीटर टू मीटर करायचं असेल तर -2 10⁻² ने मल्टिप्लाय करतात, किंवा एक पॉईंट शिफ्ट करून पण लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही सर. ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ अँड पासिंग थ्रू फिट्स द सेंटर. कोणती डायग्राम आहे, डिस्क आहे. डिस्कच्या सेंटरमधून ॲक्सिस पास झालेला मित्रांनो. हे डिस्क आहे तुमच्याकडे, ठीक आहे. ही डिस्क आहे अशी, डिस्कला धरण्याचं भरून काढतो नाही तर रिंग वाटेल. हिच्या सेंटरमधून ॲक्सिस पास झालेला आहे. याचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं सांगितलं. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यांना पाठ नसेल भाऊ बंगल्यावर येऊन भेटा, तुम्हाला सांगतो. IC हा डिस्कसाठी आहे ना. तुम्हाला फॉर्म्युला नक्कीच ऐकला असेल, mr²/2. चला M काय आपल्याकडे 10 आहे, R चा स्क्वेअर आहे. 2 मार्काला क्वेश्चन आहे. खरं सांगतो इतका इझी आहे. जर तुम्ही फटाकसन करत असाल तर काहीच कठीण नसेल असं तुम्हाला पण लक्षात येत असेल. 10 6चा स्क्वेअर 36 आहे, पॉवर 10⁻² आहे, डिवायडेड बाय 2 आहे. आता एवढं नादान तर नसाल तुम्ही, अपेक्षा व्यक्त करतो. ह्या 18 10⁻1 कळतं का बाबा. बघा 36/2 18 है ना. त्यानंतर हा 10⁻². आता इथं का असतं माहिती आहे का, जर हा पॉवर 1 आहे आणि हा 10⁻², जर बेस सेम असेल 10 तर घातांकाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. इथं वजाबाकी आहे म्हणून 10⁻1. तर कळणं गरजेचं आहे, खूप सोपं आहे. तर IC = एक पॉईंट शिफ्ट करायचा, राईट आहे, kg/m². ह्या त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. लक्षात आलं. कुठून, सेंटरमधून ॲक्सिस पास होत असेल तर.
1.8 kg मीटर स्क्वेअर आहे. हे पॉवर कळाले पाहिजे. मायनस असेल ना तर मला सांगा मायनस कसं लक्षात ठेवायचं. हे 0 आहे इथे, इकडे काय असतं +1 +2 +3. मायनस कोणीकडं असतं राईट टू लेफ्ट, म्हणून मी मायनस पॉवर असल्यामुळे राईट टू लेफ्टकडे शिफ्ट करेल. लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे MST मध्ये आलेला क्वेश्चन आहे भाऊ, सोपा आणि साधा आहे, फक्त तुमचं लक्ष असलं पाहिजे. 2 स्पियर इक्वल मासेस आहेत. 2 स्पियर घेतले मी, दोघांचं मास सारखं आहे. वन विच ऑफ द थिन स्पेरिकल सेल आहे, म्हणजे हॅलो स्पियर आहे. थिन स्पेरिकल सेल हा शब्द जर आला तर तो हॅलो स्पियर असतो असं लक्षात ठेवायचं. बर, अदर सॉलिड आहे, दुसरा सॉलिड आहे, भरलेला आहे. बापरे. बर, हॅव सम मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर रेस्पेक्टिव्ह डायमीटर्स. आता एक सांगतो, जर डायमीटर हा जो शब्द आहे हा सॉलिड स्पियरसाठी सेंटरमधून ऍक्सिस पास होणं काय आणि डायमीटर शब्द असणे काय, दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेमच असतो. आणि काय म्हटलेलं आहे, रेशो ऑफ देअर रेडिया. रेडिया सांगायचं. 2 स्पियर आहे, मासेस, वन ऑफ द स्पेरिकल आहे सेल, म्हणजे हॅलो स्पियर आहे, सॉलिड स्पियर आहे. हा सेम मोमेंट ऑफ इनर्शिया, दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे. कोणाचा सर मोमेंट ऑफ इनर्शिया? स्पेरिकल सेल लिहितो मी इथे म्हणजे कळेल. आणि दुसरा स्पियरचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे. स्पियर पण कोणता? सॉलिड. स्पियर आहे हा, पण हा सॉलिडचा आहे. ठीक आहे, बस. ओके. आता यांचा फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. याचा फॉर्म्युला जो आहे सेलचा 2/3 आत्ताच मी दाखवला mr², पण याला R1 म्हणायचं कारण की पहिली बॉडी स्पेरिकल सेल आहे. आणि दुसरा जो आहे 2/5 mr² हा सॉलिड स्पियरसाठी फॉर्म्युला आहे. हे हॅलो स्पियरसाठी फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर मी एकदा रिप्लाय दाखवतो तुम्हाला. मी आत्ता सांगितलं आहे हॅलो स्पियरसाठी, म्हणजे बघा इथं हॅलो स्पियर 2/3 mr² आणि सॉलिड स्पियरसाठी 2/5 mr². असे मी फॉर्म्युले तुम्हाला दाखवले. आणि मला असं वाटतं की आता याच्यात तुम्हाला कोणताही डाऊट नसावा अशी अपेक्षा व्यक्त करून समोर जातो. 2 कॅन्सल, m कॅन्सल, मला R1/R2. R1/R2 का बरं? कारण की पहिला जो काही रेडियस आहे हा स्पेरिकल सेल म्हणजे हॉलो स्पियरचा आहे, दुसरा सॉलिड स्पियर आहे. इथं नीट जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून मी इथे R1 हा R2 इकडे घेतो. याचा कॉमन स्क्वेअर टाकला तरी चालेल सर. हा 3 इधर इकडे आणि हा 5 कळालं. आणि याचा जर स्क्वेअर गेला तर याचा काय होईल? रूटमध्ये सर √3 होईल आणि हा √5 होईल. राईट आहे, म्हणजे सी ऑप्शन इथे दिसते. म्हणजेच R1 = R2 √3 = √5. मला असं वाटतं सगळ्यांना ह्या गोष्टी कळाल्या असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे, नेक्स्ट समोर जाऊ. आपल्याकडे ऑप्शन जे आहे ते सी ऑप्शन भेटलेलं आहे. समोरचा क्वेश्चन 2020चा क्वेश्चनचा. हाही क्वेश्चन सोपा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय दिलेला आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया of rod about an axis passing through the center and perpendicular to its length is L1 है मला वाटतं. okay, the same rod is bent ring, its moment of inertia about the diameter I2. बरं, नीट लक्षात घ्या. इथे काय एक रॉड आहे, हा रॉड घेतला, असा घेतला. ओके, पासिंग थ्रू द सेंटरच्या सेंटरमधून ऍक्सिस पास करा, त्याला IC म्हणतात. आणि याची रॉडची लेंथ आहे L. ठीक आहे, आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आहे. ठीक आहे, सगळ्यांना याचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असला पाहिजे. मी आत्ता सांगितला होता ml²/12 असते. चला, पहिली केस झालेली आहे जो की इथपर्यंतची आहे. ही पहिली केस आहे. आता दुसऱ्या केसमध्ये नीट या रॉडला बेंड करायचं आणि काय बनवायचं बरं? रिंग बनवायची. म्हणजे हाच रॉड आहे आणि रिंग केली. पण इथून डायमीटर हा क्वेश्चन दिलेला आहे आणि याचा डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला वाटेल सर चुकीचं शिकवतात काय mr²/2 आहे. mr²/2. हां, लक्षात घ्या, हे मी शिकवलेलं नाही आहे, मला पण माहिती आहे. हा क्वेश्चन आला म्हणून सांगतोय. सध्या मी तुम्हाला पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सिसचा थेरम शिकवला नाही. जर रिंगच्या सेंटरमधून ॲक्सिस पास केला तो mr² फॉर्म्युला आहे. आणि जर डायमीटर असेल तर mr²/2 आहे. आता तुम्हाला वाटेल सर हा डिस्कचा पण आहे, सेंटरमधून ॲक्सिस पास केली तर mr²/2 आणि त्याचा डायमीटर असेल तर mr²/4 असतो. तर थोडक्यात
टेन्शन घेऊ नका, मी आहे सोबत. तर मला सांगा, ही जी लेंथ होती पहिली या रॉडची, त्याला तुम्ही गोल केलं, सरकमफरन्स ऑफ सर्कल केलं. मान्य आहे सगळ्यांना? सरकमफरन्स ऑफ सर्कल केलं. मला आरची व्हॅल्यू टाकणे, तो L/2π असेल. कळतं? हे इक्वेशन 1 आहे. आणि माझ्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटरसाठी जो आहे तो आहे mr²/2 आहे. आपण एक काम करू, याला म्हणू पुट या इक्वेशन 2, याला 2 इक्वेशन म्हणणार आहे मी. तर बघा, ID D इज द डायमीटर आहे, m/2, r² आहे म्हणजे L/2π. ठीक आहे. चला, ID इज इक्वल टू m/2 L² डिवाइडेड बाय 4π². ठीक आहे. चला, आता आपल्याला करायचं काय सर? I2. आता याला I1 म्हणलं, याला काय म्हणायचं? I2 म्हणायचं होतं. बरं, चला सर, I2/I1 इथं रेशो काढायचं सांगितलं. I2 काय माझ्याकडे? ml². हे झालं 8π². कळलं? I1 याला उलट करा, 12 डिवाइडेड बाय ml², 12/ml². ठीक आहे. तर हा ml² गेला सर. I2/I1 3 जा 2 जा यस असला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो भेटला पाहिजे होता. आहे का? यस. 3/2π². राईट आहे. मी 4ने इथे डिवाइड केलेला आहे, बाकी काय नाही. सिम्पल क्वेश्चन आहे, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. पुन्हा 2020चा एक क्वेश्चन घेऊन टाकू, जेणेकरून की तुमची शांती होऊन जाईल भाऊ. पण फक्त लक्ष असलं पाहिजे. नीट लक्ष द्या काय म्हटलं ते. एक सॉलिड स्पियर आहे, त्याचं मास m आहे. ओके, रेडियस r आहे, रोटेट अबाउट इज डायमीटर. लक्षात घ्या, सॉलिड स्पियर आहे, त्याला डायमीटरचा रोटेट केलेला आहे. मला वाटतं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2/5 mr². हा सॉलिड स्पियर आहे. यस म्हणजे सॉलिड स्पियर आहे. यस लिहू का? सॉलिड स्पियर, हे अर्थ त्याचा. डिस्क, दुसरे डिस्क आहेत, सेम मास आहेत, रेडियस ऑल्सो सेम. अच्छा, रोटेट अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, बट अँग्युलर स्पीड इज टॉइस ऑफ द स्पियर, द रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी. आता मी याची कायनेटिक एनर्जी काढतो पहिल्यांदा. कशाची? बघा, कायनेटिक एनर्जी हा यस म्हणजे सॉलिड स्पियर आहे. फॉर्म्युला 1/2 I ω². स्पियर आहे म्हणून यस लिहितो. ठीक आहे, इथे पण यस, पण हा यसच लिहितो फक्त बस. 1/2 IH ची व्हॅल्यू मला माहिती आहे सर, 2/5 mr² आणि हा ω². तो यस 2 गेट बी कॅन्सल, तर 1/5 mr² ω². हा सॉलिड स्पियरची कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी मिळेल. आता आपण काय करू? डिस्क घेऊन टाकू. आता डिस्क दुसरी बॉडी. पहिलं कोण होता? सॉलिड स्पियर होता, हा पहिला आहे. आता कोण आहे? डिस्क आहे. तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? काय असतो? mr²/2. हे सगळ्यांना माहिती आहे, mr²/2. राईट आहे ना? काही टेन्शन तर नाही. mr²/2. चला, पुन्हा आता कायनेटिक एनर्जी ऑफ डिस्क फॉर्म्युला तर 1/2 I डिस्कसाठी ओमेगा हा डिस्कसाठी दिलेला आहे. ओके, ED. हां, आणखीन काहीतरी म्हटलं बघा, अँग्युलर स्पीड टॉइस ऑफ स्पियर. अँग्युलर स्पीड जी आहे डिस्कची, हे 2 टाइम्स ऑफ अँग्युलर स्पियरच्या डबल आहे. कळतं? डिस्कची जी काय अँग्युलर स्पीड आहे ही टॉइस दॅट ऑफ द स्पियर. यस म्हणजे स्पियर येतो. चला मग इथं ठेवून देऊ 1/2. याची व्हॅल्यू आहे mr²/2 आणि याची जी आहे, मला वाटतं याचा डायरेक्ट स्क्वेअर करता आला असं. बरं ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे, तर ED इथं बघा mr², 2 2 जा 4. राईट आहे, आणि इथं 4 ω², 4 4 कॅन्सल. तर कायनेटिक एनर्जी ऑफ डिस्कची जी भेटली ते mr² हे ω². एक काम करू सर, आता मला सांगितलं काय? रेशो सांगितलेला आहे डिस्क टू स्पियर. लक्षात घ्या, डिस्कचा आणि हा स्पियरचा. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय बघा, आपलं कायनेटिक एनर्जी आली त्याची mr² ω². आणि याची जी आहे 1/5 आहे, 1/5 mr² ω². मला वाटते सेम कॅन्सल झाला. हा 5 वर गेला, डिवाइड बाय 1 म्हणजे 5:1. डी ऑप्शन इज करेक्ट आहे मित्रांनो.
मला असं वाटतं की सगळ्यांना हा प्रश्न नीट आणि सरळ समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचं जे काही म्हणणं असेल ते समोर घेतोय. ठीक आहे ना? तर काय हरकत नाही. चला नेक्स्ट बघायचं आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन. मी आधी सरळ साध्या भाषेत सांगण्याचा एक प्रयत्न करतो. रेडियस ऑफ गायरेशन काय असते? सरळ पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन हा टॉपिक वाटते तेवढा इझी नाही आहे, समजून घेणं महत्त्वाचं आहे. मी काय केलं, एक रिंग घेतली मित्रांनो आणि एक सेंटरमधून ॲक्सिस पास केला. आता सगळ्यांना माहिती आहे की सेंटरपासून ॲक्सिस पास केल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया mr², याचा मास r काहीतरी आहे आणि याच्या कॅल्क्युलेशनवरून मला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 25 kg/m² भेटला, असं एक ऑब्झर्व केलं मी. ठीक आहे, हे रेडियस असेल, काहीतरी त्याचा मास असेल, त्याचा फिक्स एक मास असेल. समजलं सगळ्यांना? बरं, मग मी काय केलं, आता ठीक आहे, हा एक सिमेट्रिक शेप आहे किंवा युनिफॉर्म आहे. कधी कधी तर कशी पण बॉडी असू शकते ना, अशी असू शकते, अशी असू शकते. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा? अवघडच आहे ना, कठीण आहे ना, राईट आहे की नाही? बाबा हा शेप मला माहीत होता फिक्स आहे की रिंग आहे, डिस्क आहे, सॉलिड स्पिअर आहे, हॉलो स्पिअर आहे, माहिती आहे. पण हे माहिती नाही ना मला आता. मग मी याच्यावरून तुम्हाला याचा कसा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, त्याचा रेडियस ऑफ गायरेशन काय आहे, कॉन्सेप्ट समजून सांगायचं आहे मला. तुम्ही मोठमोठ्याला बिल्डिंग बांधकाम बघितलं असेल आणि तिथे एक टावर असते बघा आणि ते क्रेननं उचलतात, बघितलं का? आहे ना? तर त्याचा पण रेडियस ऑफ गायरेशन महत्त्वाचा असतो. कसा असतो समजून सांगतो. आता या रिंगला धरलं मी, बारीक केलं, छोटंसं गोटी तयार केली. गोटी कळतं ना तुम्हाला? गोटी तयार केली, एकदम छोटीशी अशी स्पिअर तयार केला. आणि मी काय केलं माहिती आहे का? मग आता ही एक स्पिअर तयार झाला सर. आता याचं जेवढं पहिलं मास होतं तेवढंच आत्ता पण आहे. मास बदललं का? मास बदललं का नाही? मास तर जेवढं पहिलं होतं आताही तेवढंच असणार आहे, मास बदलणार नाही. मग मी केलं काय? मग मी एक ॲक्सिस घेतली आणि या इथून एक अंतरावर ठेवून दिली आणि त्याला असं गोल 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 फिरवत राहिलो मी. असं गोल फिरवत राहिलो. मी पाहिलं की काहीतरी अंतर होतं 2 मीटर, जे काय असेल ते. याच्यावरून मला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर आता 15 kg/m² भेटला. म्हणलं यार, पहिला तर माझा 25 होता, तेवढं भेटण्यासाठी काय करावं लागेल? थोडं डोकं लावलं. एक्सपेरिमेंटली ही गोष्ट आहे खरं पाहिलं तर. मग मी काय केलं, थोडंसं आणखीन दूर ठेवून पाहिलं. आता चेक केला तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा 20 भेटला काही अंतरावर. पहिल्यांदा 2 सेंटीमीटर म्हणा, आता 3 सेंटीमीटरवर ठेवून पाहिलं. मी म्हटलं यार, मला 25 पाहिजे, करू काय? आणखीन प्रयोग करून पाहिला आणि मी आता 4 समजून घ्या, असा एक अंदाज. ते काही कॅल्क्युलेशन काही खरे नाही आहेत. आता मी काही अंतरावर ठेवलं तर आता पण मोमेंट ऑफ इनर्शिया पहिला जेवढा होता तेवढाच माझा भेटला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे जे काही अंतर आहे हे एवढं, या अंतराला त्यांनी जे काही तुम्ही 4 सेंटीमीटर जे काय म्हणला, तेच अंतर म्हणजेच तुमचं रेडियस ऑफ गायरेशन म्हणायचं. पहिला जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया होता तर एखाद्या विशिष्ट अंतरावर त्या बॉडीला ठेवलं आणि मी रोटेट केलं तर त्यावेळेस त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पहिले जे होता तोच भेटला. त्याला अंतराला, या अंतराला रेडियस ऑफ गायरेशन म्हटलं. म्हणजे होल बॉडी कॉन्सन्ट्रेट करते, है ना, टोटल मास कॉन्सन्ट्रेट करते ॲक्सिस ऑफ रोटेशनवर, है ना. तर ती किती अंतरावर होती, ते जे अंतर आहे त्या अंतराला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हटलं. आपण शिकणार आहात. बघा, हे पुस्तकात तुमच्या दिलेलं आहे, हे वाचल्यावर तुम्हाला आणखीन कळेल. बघा, ॲज स्टेट अर्लियर, theoretically calculation of moment of inertia possible only the mathematical integrable geometrical shape. वेगवेगळ्या जॉमेट्रिकल शेप असतात आणि त्याच्यावरून आपण मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन काढत असतो. एक्सपेरिमेंटली वी डिटरमाइन, हे तुम्हाला एक्सपेरिमेंटच करावं लागेल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट डिपेंड अपॉन द मास दॅट ऑब्जेक्ट अँड हाऊ द मास इज डिस्ट्रीब्यूट फ्रॉम, किती मास डिस्ट्रीब्यूट झाले फ्रॉम अँड अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलेलं मास आहे. मास तर आहेच, डिपेंड मासवर आहे, पण त्या अंतरावर पण डिपेंड आहे. If you are interested knowing only the mass distribution around the axis of rotation, we can express the moment of inertia object
आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट आहे माहिती आहे. इट मीन्स द मास ऑफ ऑब्जेक्ट इफेक्टिव्हली डिस्टन्स के. के महत्वाचा आहे बघा. फ्रॉम द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन. या गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून तुम्ही किती अंतरावर ठेवल्यानंतर पहिला इतका मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला त्याच अंतराला तुम्ही रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. आणि के इज डिफाईन्ड ॲज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ऑब्जेक्ट अबाउट द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. इन अदर वर्ड के इज रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ऑब्जेक्ट. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट ऑब्जेक्ट लार्जर व्हॅल्यू ऑफ के. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट ऑब्जेक्ट लार्जर व्हॅल्यू ऑफ के असेल. फर्दर द मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. याचे काही डेफिनेशन्स आहेत. त्या डेफिनेशन याचा SI युनिट क्वेश्चन विचारू शकतात. डिफाईन द रेडियस ऑफ गायरेशन गिव्स युनिट अँड डायमेन्शन असं आपण. आता त्याचे डेफिनेशन्स प्रॉपरली काय असणार आहे. मी जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं तेच प्रॉपर आहे. बघा रेडियस ऑफ गायरेशन जनरली डिफाईन ॲज. बघा काय होतं डिस्टन्स होतं ना त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. बघा डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन to the point where total mass of body is supposed to be concentrated so that the moment of inertia of body axis may be remain same. म्हणजे मला सांगायचं आहे की डिस्टन्स किती त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. बघा पुन्हा इट डिफाइन ॲज द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. डिस्टन्स किती आहे. डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर आहे ते. हां हे के आहे. हा के आहे. ठीक आहे. मी काय म्हटलं डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू द पॉइंट. हा पॉइंट होता आपला. होल मास कुठे पुरं या ॲक्सिस ऑफ रोटेशनवर तो कॉन्सन्ट्रेट करत आहे. ठीक आहे. ॲक्च्युअली परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ऑफ मास ॲक्सिस ऑफ रोटेशन हे डिस्टन्स आहे. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला तुम्ही लिहिला आहे तसं सांगतो. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. रेडियस ऑफ गायरेशन के. रेडियस ऑफ गायरेशन के सिम्बॉल दिलेला आहे. इथं वाटलं असतं के सिम्बॉल देऊ आपण. ठीक आहे. तर राहिलं काय आय अपॉन एम. याचा स्क्वेअर आहे तर हा स्क्वेअर गेला तर रूट येईल आय अपॉन एम. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. याचं SI युनिट आहे. SI युनिट आहे. केचं मीटर. CGS युनिट आहे सेंटीमीटर. आणि याचं जे काही डायमेन्शन्स आहेत केचे ते हे LMT. लेंथ इथे तुम्हाला 1 दिसेल. मास नाही टाइम पण नाही. ठीक आहे. आणि सिग्निफिकंट डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तुम्हाला फक्त महत्त्वाचा हा क्वेश्चन द्यायला पाहिजे होता मी. ठीक आहे. एक्सप्लेन यायला नाही पाहिजे. डिफाईन पाहिजे होता फक्त. आणि गिव्स युनिट अँड डायमेन्शन्स बस एवढंच लिहायचं याच्यात. ठीक आहे. काही न्यूमेरिकल घेतले तुम्हाला. आता थोडक्यात हे जे न्यूमेरिकल आहेत कधी कधी थोडंसं ऑड वाटेल पण काही फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. नसतील तर मी सांगतो त्याच्यावर तुम्हाला भरोसा ठेवणं गरजेचं आहे. टॉर्क बघा गिव्हन डेटा लिहायचा पहिल्यांदा. गिव्हन डेटा. इथे टॉर्क म्हणजे हे आहे 400 न्यूटन मीटर. ॲक्टिंग द मास दिलेला आहे 40 kg. प्रोड्यूस द अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा दिलेला आहे 20 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया आय काढायचं आहे. आणि नंतर रेडियस ऑफ गायरेशन के पण काढायचं आहे. हे रेडियस ऑफ गायरेशन काढण्यासाठी ॲक्च्युली हा फॉर्म्युला जरासा समोर शिकणार आहे पण काही काळजी करू नका. मी तुम्हाला इथे सपोर्ट करत आहे त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे मला असं वाटतं. ठीक आहे ना. तर तुम्हाला पहिल्यांदा आय काढायचं तर हा टॉर्कचा फॉर्म्युला माहिती नसेल तुम्हाला आय इंटू अल्फा. ठीक आहे. हा कसा आला थोडक्यात मी ॲनॉलॉगी सांगून देतो. मी तुम्हाला असं फॉर्म्युला सांगितलं होता मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला बेटा न्यूटन्स लॉनुसार. मग मी फोर्सला ॲनालॉग क्वांटिटी टॉर्क वापरली होती. आठवतं ॲनालॉगी शिकवलेली आहे. मासच्या जागी आय वापरलं आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा आहे. बघा लिनियर ॲक्सेलरेशन आहे अँग्युलर आहे. हा फॉर्म्युला इथून आलेला आहे. मला आय काढायचं आहे. मला काय काढायचं आहे आय काढायचं आहे. तर आय इज इक्वल टू टॉर्क अपॉन अल्फा. टॉर्क किती आहे सर आपल्याकडे 400 आहे. राईट आहे. अल्फा किती आहे सर 20 आहे. 0 0 गेट बी कॅन्सल 20 यायला म्हणजे 20 kg मीटर स्क्वेअर. कधी कधी खूप सोपं न्यूमेरिकल येतं हे त्याचं उदाहरण आहे. खूप सोपं आहे खरं तर पाहिलं तर. ठीक आहे. आता मला या ठिकाणी काढायचं काय आता पुन्हा काढायचं आहे के काढायचं. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला MK स्क्वेअर करू शकतो. तर के इज इक्वल टू आय अपॉन एम स्क्वेअर आहे. तर के इज इक्वल टू आय काय दिलं आपल्याला 20 आहे सर. मास काय दिलं 40 दिलं. 0 0 गेट बी कॅन्सल 1/2 स्क्वेअर आहे लेकिन हा स्क्वेअर गेला तर 1/2 म्हणजेच के इज इक्वल टू 1/√2. ठीक आहे.
असं पण तुम्ही ठेवू शकता, किंवा करायचं असेल कॅल्क्युलेशन तर करता येतं. हे मला कॅल्क्युलेशन्स माहिती आहेत, पण 1.414 बघा. √2ची व्हॅल्यू पाठ ठेवा. ज्यांना पाठ नसेल तर मी थोडक्यात सांगून इच्छितो. √2ची व्हॅल्यू असते 1.414 आणि √3ची व्हॅल्यू 1.732 आणि याचं कॅल्क्युलेशन पण मला माहिती आहे 0.07 असतं. ठीक आहे, जर तुम्ही केलं तर बरं राहील, नाही केलं तर हे आता हे कॅल्क्युलेशनचे पार्ट जे आहेत हे थोडेसे कधी कधी जंप पण करावे लागणार आहे. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती करता, कसे करता, सगळं काही डिपेंड करणार आहे, त्याच्यात काही वाद नाही. ठीक आहे, चला समोर जाऊ आपण. क्वेश्चन्स नीट वाचा. एक सॉलिड स्पियर आहे, गिव्हन डेटा लिहा मित्रांनो. गिव्हन डेटा, मास दिलेला आहे 6 kg आणि रेडियस आहे 2 मीटर, रोटेटिंग अबाउट द डायमीटर. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द स्पियर. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के काढायचं आहे. आता सॉलिड स्पियर असेल तर लक्षात घ्या, त्या सॉलिड स्पियर म्हणजे भरलेला आहे, बॉल आहे समजा, किंवा एखादा तुमचा ॲपल आहे, ॲपलमधून सेंटरमधून ॲक्सिस पास करणं म्हणजे IC आणि ID एकच अर्थ असतो. ठीक आहे, लक्षात आलं. मला के माहिती पाहिजे, मला काय माहिती पाहिजे, के माहिती पाहिजे. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे, त्याचा आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे mr². लेकिन आयच्या जागी mk² ठेवावं लागेल. आयच्या जागी का बरं, मला के काढायचं आहे ना, तर 2/5 mr². मला वाटतं जे कॅन्सल करता येतं बघा, मास तर k². तर राहू देतो मी इथे, तर 2/5. आता हे जर तुम्ही खरं जर पाठांतर जर केला असतं तर हा रेडियस ऑफ गायरेशन तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, डायरेक्ट. आणि तुम्हाला जर वाटत असेल की सर म्हणतायत बाबा डायरेक्ट कसं लिहू शकता, आम्ही आता तुम्ही सांगितलं नाही सर, सांगितलं होतं मी, तुम्ही कदाचित हां बघा, हा दिसतो R √2/5 है ना, हे मी सांगितलं होतं. दिसतंय तुम्हाला हे सर्वात आधीचं, तर तुम्हाला हे सांगितलेलं आहे, फक्त तुमचं लक्ष किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे आता. ठीक आहे, तर हा 2/5 R किती आहे सर, 2 आहे. तर मला वाटतं थोडक्यात K = क्या करे सर, 0. बघा 25 ये आणि हे 2 बाहेर आहे, तर के मला वाटतं याला असं करू आपण 40, 2 पॉईंट शिफ्ट करू. आता इथे के = 6 पॉईंट समथिंग यायला पाहिजे. तर माझ्या मते माझ्याकडे लॉग टेबल आहे, मी तर लॉग टेबल घेतोय आणि तुम्हाला स्क्वेअर रूट जर लॉग टेबलमध्ये जर गेला आणि तुम्हाला लॉग टेबल येत नसेल तर फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर असं टाकायचं, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक लॉग टेबल प्लेलिस्ट. तिथे तुम्हाला लॉग टेबल भेटणार आहे, तुम्ही निश्चित त्याचा उपयोग करा. 6.325 बघा, 6.325 हे 2 आणि हा पॉवर जो असतो तो एक सिंगल काढायचा असतो, म्हणजे इव्हन नंबर असला पाहिजे पॉवर 2, 4, 6 असा. ठीक आहे, तो के = इथे मी 5 6 12 करेक्ट आहे, ह्या 10⁻⁻1. तो के = 1.265 मीटर असा तुमचा या सॉलिड स्पियरचा रेडियस ऑफ गायरेशन भेटलेला आहे. ठीक आहे, काही MCQs करू, मजा येईल तुम्हाला पण MCQs बघून. थोडासा जर अभ्यास असेल तर खूप छान आहे. रेशो ऑफ रेडिया गायरेशन सर्क्युलर रिंग. बघा, पहिली बॉडी कोणती आहे बाबा, रिंग आहे सर, आणि दुसरी हे सर्क्युलर डिस्क आहे. सेम मास अँड रेडियस अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अबाउट पासिंग थ्रू द सेंटर. म्हणजे इथे तुम्हाला रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन माहिती नसेल तर हाय रिंगसाठी, आणि डिस्कसाठी जो आहे तो आहे R/√2 आहे का. हां, या दोघांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला दाखवू का, तुम्हाला वाटेल की सर न कुठून आणलं हे बाबा, पकडून आणतात सर. हे बघा, आता तुला इथं हां सॉरी, हे बघ रिंग आहे, के = R दिसतंय, आणि के = R/, हे बघा इथं दिसत असेल, हे बघ के R/√2 दिसतंय. हा प्रश्न विचारलेला, हे रिंग आहे आणि हे डिस्क आहे, हाच तो क्वेश्चन्स आहे तो. बस यांचा रेशो काढायचा आपल्याला. चला, याचा रेशो आपल्याकडे काढायचा आहे. तर के रिंग असा R लिहितो फक्त, आणि के डिस्क लिहितो. चला, हा R आहे,
हा आर आहे डिवाइड बाय 2, आर आर कॅन्सल, डिवाइडचा डिवाइड डिनॉमिनेटर, कळालं? सी ऑप्शन दिसते. किती सोपं आहे बरं. अरे बाबा प्रश्न पहिल्या उत्तर यायला पाहिजे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. चला बापा 16, 20 आणि 23 मध्ये क्वेश्चन विचारा. क्वेश्चन नीट लक्षात द्या. लेट एम मास आहे, एल लेंथ आहे, 3 युनिफॉर्म रॉड आहे. फर्स्ट केस ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, म्हणजे हा रॉड होता आपल्याकडे, या रॉडच्या सेंटरमधून ॲक्सिस पास केला आय सी, त्याचा असतो ml²/12 फॉर्म्युला आय सीचा. सेकंड केसमध्ये रोटेट पासिंग थ्रू द वन एंड. अच्छा, म्हणजे हाच रॉड आहे पण एंड. आता याचा फॉर्म्युला माहिती नाही मला, बिन माहिती आहे तुम्हाला, मी लिहून देतो ml²/3. हे शिकवणार मी. ठीक आहे भाऊ. द रेशिओ ऑफ रेडियस ऑफ गायरेशन फर्स्ट केस टू सेकंड केस, रेडियस ऑफ गायरेशन सांगायचं. आता तुम्हाला माहिती आहे की आय सी इज इक्वल टू ml²/12 आहे. याचा के मला माहिती बरं, असं नाही की सर के माहिती नाही का, माहिती आहे, हे मला माहिती आहे याचा. आणि याचा के माहिती आहे सर, हो ही पहिली केस आहे, ही दुसरी केस आहे, याचा बिन मला के माहिती आहे सर, L/√3. डायरेक्ट के माहीत पाहिजे, डायरेक्ट तुम्ही तिथं जाऊन बघू शकता, पण मी तिथं काढून देतोय. mk² काढू नका तुम्ही, असा ml²/12. बघा m कॅन्सल, केचा स्क्वेअर गेला की एलचा जाईल, हा 12 आला का नाही तुमचा, बघा बरं, हा पहिला आला का नाही. दुसरा काढा बरं, IO इज इक्वल टू, बघा ml² मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याचा, तर हा mk² आहे, हा ml²/3 आहे. कॅन्सल सर, के गेला तर एलचा स्क्वेअर गेला, हा बघा हा दुसरा आला, करेक्ट आला. बस यांचा मला रेशो पाहिजे, यांचं मला काय पाहिजे, रेशो. के सी लिहू का इथं आणि ओ लिहितो, म्हणजे सेंटरमधून ॲक्सेस पास झाली आणि हा एंडपासून IO लिहितात. लिहावर इथं L/√12. याला डिवाइड ना करता मल्टिप्लाय करतो, पण खाली मुडकवरी पाय, माहिती आहे का भाऊ तुम्हाला. LL कॅन्सल, तर KC/KO, याला 3/12 करू शकतो, म्हणजेच 1/4 है ना, म्हणजेच KC/KO 1/2, म्हणजे 1:2. सी ऑप्शन्स आहे. मला वाटतं की बाबा जेवढं देता येईल तेवढं मी देतोय, पण तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम, आणि ही PPT PJ मेन ॲपवर फ्री स्टडी मटेरियलवर भेटणार आहे. तर भेटू अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद, जय भारत, बाय बाय.